हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 3 पाहत आहोत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इन शॉर्ट AP. या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 या अगोदर आपण कव्हर केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP आणि प्रॅक्टिस सेट 3.3 आपण पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, काय कन्सेप्ट आहे? सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. म्हणजे जर आपण AP पाहिलं, समजा एखादं एक्झाम्पल घेतलं 2, 4, 6, 8 डॉट डॉट अप टू समजा 70पर्यंत जातो आहे आपण. किती टर्म्स माहीत नाही, पण जरी आपलं समजा 2 + 4 + 6 + 8 + डॉट डॉट अप टू 70 करायचं असेल तर काय करणार? समजा आपल्याकडे इवन नंबर्स आहेत, 100पर्यंतचे इवन नंबरची सम घ्यायची, 2 + 4 + 6 + 8 + डॉट डॉट अप टू 100. तर ती कशी काढायची, ते कशी कॅल्क्युलेशन करायचे? त्यासाठी हा फॉर्म्युला आहे आपला. काय फॉर्म्युला आहे? आपल्याला माहिती आहे, जर सिक्वेन्स असेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, a + d a + 2d a + 3d अप टू a + n - 1d nth टर्म असेल तर आपण SN साठी फॉर्म्युला वापरतो. पहा कोणता फॉर्म्युला आहे? SN = n/2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 आणि मल्टिप्लाय d n-1d. हा एक फॉर्म्युला आहे, किंवा याच फॉर्म्युलाला एक्सप्रेस करून दुसरा एक फॉर्म्युला बनवला आहे. आता हा फॉर्म्युला जास्त विचारात घेऊ नका, हा फॉर्म्युला आपण कधीच वापरत नाही आहे. सेकंड फॉर्म्युला आपण वापरतो. पहा SN = n/2 इन ब्रॅकेट 2a ला मी एक्सप्रेस करतो a + a, पुढला n-1d. बरोबर आहे का? मग काय येईल पहा, n/2 इन ब्रॅकेट, हा a तर तसं राहू द्या, पण a + n-1d कशाचा फॉर्म्युला आहे? tnचा. आठवतो आहे का? म्हणजे a + tn. ओके, म्हणजे याला कसं लिहिता येईल? n/2 इन ब्रॅकेट t1 + tn. a काय आपली फर्स्ट टर्म असते आणि tn काय असते? लास्ट टर्म. म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मची सम करायची, त्याला n/2 ने मल्टिप्लाय करायचं. हा होईल SNचा सेकंड फॉर्म्युला. चल नोट करून घ्या. हा फर्स्ट फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला, दोन्ही फॉर्म्युले नोट करून ठेवा. चला, प्रॅक्टिस सेट 3.3. काय दिलं क्वेश्चन? द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3. फर्स्ट टर्म 6 आहे, कॉमन डिफरन्स 3 आहे. फाइंड S27. पहिल्या 27 टर्मची सम काढायची. ओके, चला काय दिलं आहे? ॲक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे, 2 मार्क्सची ॲक्टिव्हिटी वाटते. ही पहा, एची व्हॅल्यू किती दिली आहे? a = 6, d = 3, S27 =? चला, फॉर्म्युला काय असतो? SN = n/2, काय इन ब्रॅकेट बॉक्स दिला, इथं काय असतो व्हॅल्यू? 2a + n-1d. फॉर्म्युला आठवतो आहे का? आता सम पाहिलं तर काय? n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1d. हा फॉर्म्युला आहे. मग S27ची व्हॅल्यू, यांची व्हॅल्यू किती आहे? 27 = 27 / 2 इन ब्रॅकेट 2a म्हणजे 6 × 2 किती येतील? 12 प्लस nची व्हॅल्यू 27 - 1 आणि डीची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 3. जर इथं काय लिहिलं आपण? 3. आता बॉक्समध्ये बसत नाही म्हणून आपण वर लिहितोय. आता कॅल्क्युलेशन आपण पुढे करूया थोडंसं, त्यांनी जागा दिलेली नाही आहे. 27 / 2 इन ब्रॅकेट 12 प्लस 27 - 1 किती होतील? 26 × 3. बरोबर आहे का? विच इज इक्वल टू, समजा आपण घेतलं 27 / 2 इन ब्रॅकेट 26 3 किती होतील? 26 3 होतील 78. म्हणजे 12 + 78. मग 12 + 78 किती होतील? 90. बरोबर आहे का? इथं होतील 90. मग 2 1 जा 2, 45 जा. आता 27 × 45 किती होतील? 1215, 1215 इतकी व्हॅल्यू मिळेल. ओके, चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय म्हणत पहिले? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. कोणते इवन नॅचरल नंबर आहेत? फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. त्यांची काय करायची? सम काढायची आहे. म्हणून यात इवन नॅचरल नंबर्स आर, कशा असेल ते इवन नॅचरल नंबर्स? तर 2, 4, 6, 8 डॉट डॉट. ओके, विच इज इन AP. ओके, विथ AP मध्ये असतील ना इवन नॅचरल नंबर. एची व्हॅल्यू किती असेल? 2 आणि डिफरन्सची व्हॅल्यू 4 - 2 =
2, एची व्हॅल्यू 2, डीची व्हॅल्यू 2. ओके, मग आता सम काढायची आपल्याला. म्हणूयात टू फाइंड सम ऑफ 123 इवन नॅचरल नंबर्स n इज इक्वल टू किती असेल 123. तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एस एन. एस एनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d. बरोबर आहे का. हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. मग आता एस एन आपल्या किती करायचा S123 इज इक्वल टू एनची व्हॅल्यू 123 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a 2 इंटू 2 प्लस n मायनस 1 123 मायनस 1 आणि डीची व्हॅल्यू किती आहे 2. ओके, विच इज इक्वल टू 123 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 122 इंटू 2 किती देईल विच इक्वल टू 123 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 2 इंटू 122 किती देईल 244. बरोबर आहे का. विच इज इक्वल टू 123 डिवायडेड बाय 2 आणि मल्टिप्लाय कोण येईल हा 4 प्लस 244 248 म्हणजे 2 1 जा 2 1 2 4 124 येतील. तर 123 इंटू 124 ची व्हॅल्यू काय येईल विच इज इक्वल टू 15252. मल्टिप्लिकेशन करून पहा तुम्हाला मल्टिप्लिकेशन मिळून जाईल. ही किती आली S123. मग म्हणू शकतो देअरफॉर सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स is 15252 15252. इतकी काय त्याची सम येईल. चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला थर्ड प्रॉब्लेम काय पहा. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 अँड 350. 1 आणि 350च्या मधले म्हणजे 1 आणि 350 सोडून बाकी इवन नंबर्स म्हणून म्हणूयात इवन नंबर्स बिटवीन 1 अँड 350 आर कशा असतील. पहिला असेल 2 4 6 8 डॉट 350 आहे का नाही. मग त्याच्या 349 नाही. मग कोण आहे 348. ओके, मग म्हणूयात विच इज एन ए पी. ते काय असेल ए पी विथ ए इज इक्वल टू 2 डी इज इक्वल टू 4 मायनस 2 विच इज इक्वल टू 2 अँड ए एन इज इक्वल टू 348. ओके, मग म्हणूयात आता पहिल्यांदा आपल्याला एन काढावं लागेल. पहा किती नंबरचे माहीत नाही मला सम काढणं अवघड जाईल. मग आधी एन काढूयात. टू फाइंड एन. एन मिळवण्यासाठी काय आपण टी एनचा फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 आणि डी. ओके, चला काय वापरता येईल मग टी एनची व्हॅल्यू किती आपल्याकडे. अरे इथे एन म्हटलं आपण टी एन पाहिजे ते. काय असेल nth टर्म. ओके, कधी कधी सिम्बॉल ए एन पण आहे. काही बोर्ड्सला ए एन वापरतात. NCERT ए एन वापरते. CBSE ए एन वापरते. तुम्हाला ICSE बोर्ड वेगळंच काहीतरी सिम्बॉल वापरते आणि आपल्याला आपण CSE बोर्ड टी एन वापरतो. ओके, द टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1. टी एनचा फॉर्म्युला काय आहे 348 इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस एन मायनस 1 ॲज इट इज आणि डीची व्हॅल्यू 2. ओके, मग काय होईल पहा हा 348 जो आहे त्याला हा 2 मायनस येईल इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. हा 2 मायनस झालं किती होईल पहा बरं 346 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. हा 2 डिवाइड झालं तर 346 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एन मायनस 1. 2 1 जा 2 1 जा 2 7 जा 2 3 जा 173. 173 इज इक्वल टू एन मायनस 1. मायनस 1 इकडे आलं तर प्लस 1 होईल. 173 प्लस 1 इज इक्वल टू एन. 174 इज इक्वल टू एन. एनची व्हॅल्यू किती मिळाली 174. आता काय करायची आपल्याला सम काढायची आहे. टू फाइंड सम फाइंड करण्यासाठी आपण काय करू शकतो एस एन इज इक्वल टू. आता दोन फॉर्म्युले आहेत पहा. एक पहिला एक दुसरा. मी दोन्ही फॉर्म्युले दिले तेव्हा तुम्हाला. तर दुसरा फॉर्म्युला काय आहे एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट T1 प्लस टी एन
फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मची सम आहे. तर T1 किती असतो आपल्याकडे, ए पार्ट 2, मग एन किती आपल्याकडे 174 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट T1 फर्स्ट टर्म 2, लास्ट टर्म 348. अशा पद्धतीने आपण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म वापरून सेकंड फॉर्म्युला, मी मुद्दाम सेकंड फॉर्म्युला घेतला आहे, इथे फर्स्ट फॉर्म्युला सुद्धा वापरता येऊ शकतो. ओके, पण सेकंड फॉर्म्युला सोपा जाईल आणखी. 2 1 जा 2, 8 जा 16 आणि 2 7 जा 14, 87 इन ब्रॅकेट 2 + 348 किती होतील 350. 87 × 350 किती होतील, विच इज इक्वल टू 30450. एसएनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 30450. देअरफॉर सम ऑफ इवन नंबर्स बिटवीन 1 and 350 इज किती असेल सम 30450. इतकी काय असेल आपली सम असेल. चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिले पहा. फोर्थ क्वेश्चन, इन एन AP 90 टर्म इज 52. 19 टर्म काय दिली आपल्याला 52 आणि 38 टर्म इज 128. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. 56 टर्मच्या पहिल्या 56 टर्मची सम काढायची आहे. म्हणूयात गिवन दॅट काय दिलं आहे 90 टर्म T19 इज इक्वल टू 52 दिला आहे. ओके, मग ते सॉल्व करूयात. T19 मला काय होईल ए प्लस आठवतं फॉर्म्युला n-1d म्हणजे n मायनस किती आहे 19 - 1d इज इक्वल टू किती दिला आहे 52 म्हणजेच a प्लस 18d इज इक्वल टू 52. याला म्हणतात इक्वेशन नंबर 1. आता दुसरं काय दिलं आहे ऑल्सो 38 टर्म दिली आहे म्हणजे T38 इज इक्वल किती आहे 128 दिली पहा. म्हणजे काय म्हणता येईल a प्लस n-1 म्हणजे 38 - 1d इज इक्वल टू 128. म्हणजे काय होईल a प्लस 37d इज इक्वल टू 128. याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. मग काय म्हणूयात आता म्हणजे सबट्रॅक्शन घेऊयात फक्त. म्हणूयात सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केला तर 2 काय आपल्याकडे a प्लस 37d इज इक्वल टू 128 आणि सबट्रॅक्शन करून घ्यायचं आहे a प्लस 18d इज इक्वल टू 52. सबट्रॅक्शन करायची आहे म्हणजे काय होतील मायनस 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 37 - 18 किती होतील म्हणजे प्लस ए मायनस कॅन्सल 37 - 18 होतील 19d इज इक्वल टू 128 - 52 76. म्हणजेच काय होतील पहा बरं d इज इक्वल टू 76 डिवायडेड बाय 19. काय मग व्हॅल्यू 19 4 चा 76 d इज इक्वल टू 4. डीची व्हॅल्यू 4 मिळाली. चला पुट करूया 1 मध्ये. पुट इन 1 मध्ये जर आपण पुट केलं तर काय होईल पहा बरं 1 काय आपल्याकडे a प्लस 18d 18 × 4 इज इक्वल टू 52. मग किती होतील a प्लस 72 इज इक्वल टू 52. तर 72 मायनसला गेलं तर a इज इक्वल टू 52 मायनस 72 म्हणजे a इज इक्वल टू -20. बरोबर आहे का. एची व्हॅल्यू काय भेटेल आपला -20. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे टू फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. म्हणजे टू फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. काय म्हणतात आपला एसएनचा फॉर्म्युला एसएन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d. ओके, चला एनची व्हॅल्यू किती आपल्याकडे ते n इज इक्वल टू हिअर n इज इक्वल टू किती म्हणायला लागेल 56. काय वापरता येईल मग SN S56 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे n/2 56 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a 2 × a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -20 प्लस n-1 56 -1 आणि डीची व्हॅल्यू 4. ओके, हा झाला फॉर्म्युला. मग काय लिहिल
56 divided by 2. 2 1s are 2, 2s are 4, 2 8s are 16, 28. 28 in bracket minus 40 and 56 minus 1, 55, which is equal to 28 in bracket minus 40 plus 55 into 4 किती देईल 220. मग काय देईल 28 इंटू जर सबट्रॅक्ट केले मायनस 40 केले 220 मधून काय होतील 180. काय ती 5040 S56. Okay, therefore sum of first 56 terms is 5040 5040 एवढी काय असेल सम येईल. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला फिफ्थ क्वेश्चन काय पहा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140 विच इज डिव्हिजिबल बाय 4. तर 4 ने डिव्हिजिबल असणाऱ्या 1 आणि 140च्या मधल्या सगळ्या संख्यांची सम करायची आपल्याला. ओके, तर काय म्हणलं ते ॲक्टिव्हिटी दिली पाहिजे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या कॅल्क्युलेशन करून सम करायची आहे. काय दिले बिटवीन 1 and 140 नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 कोणते कोणते असतील तर 4 8 पुढे काय असेल पुढला नंबर 12 16 डॉट पुढे 136 पर्यंत, कारण की 140 आपण घेऊ शकत नाही, 136 पर्यंत असतील. ओके, आता आपल्याला हाऊ मेनी नंबर्स एन काढायचा आहे. ओके, एनची क्वेश्चन मार्क इथे एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क ए इज इक्वल टू किती आहे फर्स्ट टर्म किती आहे 4, डीची व्हॅल्यू किती आहे 8 मायनस डी इज इक्वल टू 8 मायनस 4 विच इज इक्वल टू 4 येईल. ओके, फॉर्म्युला काय टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. चला आपण टी एनची आपण कॅल्क्युलेशन साईडला करूयात, नाही इथेच करूयात. चला टी एनची व्हॅल्यू एची व्हॅल्यू किती पहा 4 प्लस एन मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू 4. मग त्यावर एन काय येईल इकडे काढूयात आपण साईडला 136 इज इक्वल टू 4 प्लस एन मायनस 1 इंटू 4. हा 4 मायनसला गेला तर 136 मायनस 4 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 4. ओके, 136 मायनस 4 किती होतील 132 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 4. हा 4 डिवाइड लावला तर 132 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू एन मायनस 1. मग 4 1 जा 4 3 जा 4 3 जा 12 आणि एक वाजता 4 3 जा 12 33 इज इक्वल टू एन मायनस 1. मग मायनस 1 इकडे आला तर प्लस 1 होईल 33 प्लस 1 इज इक्वल टू एन म्हणजे 34 इज इक्वल टू एन. एनची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 34. या ठिकाणी नोट करा 34. ओके, आता एस एनचा फॉर्म्युला काय एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी. त्यावरून आपल्याला एस एन आता किती काढायचं आहे एनची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे 34 म्हणून एस 34 इज इक्वल टू 34 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a 2 इंटू एची व्हॅल्यू किती आपल्याकडे एची व्हॅल्यू आपल्याकडे 4 2 इंटू 4 प्लस एन मायनस 1 एन मायनस म्हणजे 34 मायनस 1 आणि डीची व्हॅल्यू किती आहे 4. आता कॅल्क्युलेशन खूप किचकट होतं आहे, आपण साईडलाच करूयात. काय कॅल्क्युलेशन होईल एस 34 is equal to 34 divided by 2 in bracket 2 into 4 plus 34 minus 1 into 4. ओके, चला हे कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे 34 ला 2 ने डिवाइड केलं तर किती होतील 2 1 जा 2 2 7 जा 14 17 इन ब्रॅकेट 2 4 जा 8 प्लस 34 मायनस 1 किती होतील 33 इन ब्रॅकेट 4. ओके, चला मग मल्टिप्लिकेशन काय होईल is equal to 17 in bracket 8 plus 132 132 plus 8 किती होतील 140 17 into 140 तेथील पहा 2380 एस एन किती मिळाला आहे 2380 लिहून टाका झालाय. therefore the sum of 1 to 140 which is divisible by 4 is equal to किती होईल 2380. ओके, समजलंय. चला तर मग नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलं क्वेश्चन नंबर 6. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP इज 3300. पहिल्या 55 टर्मची सम किती दिली 3300. फाइंड 28 टर्म 28 टर्म आपल्याला काढायची. ओके, म्हणून यात गिवन दॅट S 55 is equal to 3300.
व्हॉट इज फॉर्म्युला फॉर एस एन? एस एनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी हॅव एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 डी. ओके, आता इथे काय करणार आपण S55 साठी 55 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस 55 मायनस 1 डी इज इक्वल टू 3300. ओके, पहा काय होईल, हा 55 डिवाइड पाठवूया 2 मल्टिप्लाय पाठवूयात, काय होईल 2a प्लस 55 मायनस 1 54 डी इज इक्वल टू 3300 इंटू 2 डिवाइडेड बाय 55. मग इथं 11 जाईल, पहा 11 5 जा 55, 11 3 जा 300, 5 1 जा 5 6 जा 5 0 जा 6 2 जा 120. इथे काय येईल 2a प्लस 54 डी. मे बी इथं 2 पण कॉमन येईल, पहा 2 इन ब्रॅकेट a प्लस 27 डी इज इक्वल टू 120. हा 2 डिवाइड केलं तर a प्लस 27 डी इज इक्वल टू 120 डिवाइडेड बाय 2. ओके, मग काय होईल आता, मग काय होईल a प्लस 27 डी इज इक्वल टू 60. यामध्ये क्वेश्चन नंबर 1. हा दुसरं काढायचं आपला T28 काढायचं आहे. टू फाइंड 28 टर्म Tn is equal to a plus n minus 1 d. T28 is equal to a plus 28 minus 1 d is equal to a plus 27 d. The a plus 27 d value will be 60. And therefore 28 term is 60. ओके, चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात आपण. चला 7th क्वेश्चन काय पहा, स्टार क्वेश्चन आहे. इन एन एपी सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज 27. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मची सम काय दिली आहे 27 अँड देअर प्रोडक्ट इज 504. फाइंड द टर्म्स. आपल्या इथे एक हिंट दिली पहा. ॲज्युम दॅट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ एन एपी आर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. यांनी त्यात दिल्यात म्हणून वापरायच्यात, नाहीतर आपण ए प्लस डी, ए प्लस 2d अशा पद्धतीने वापरू शकतो. कळत आहे? मग म्हणूयात लेट ए मायनस डी कॉमा ए प्लस डी आर 3 consecutive टर्म्स ऑफ ए पी. त्या ए पीच्या 3 consecutive टर्म काय असतील, ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. काय दिलं आहे सम, गिवन दॅट सम इज इक्वल टू 27. तर सम म्हणजे काय, ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 27. हा प्लस डी हा मायनस डी कॅन्सल होईल. ए प्लस ए 3a इज इक्वल टू 27. ए इज इक्वल टू 27 डिवाइडेड बाय 3. ए इज इक्वल काय होईल 9. एची व्हॅल्यू किती झाली 9 झाली आहे. ओके, चला एची व्हॅल्यू आपल्याला जर मिळाली तर आपण काय करू शकतो. आता सेकंड काय दिले, ऑल्सो प्रोडक्ट किती दिलं आपल्याला 504. प्रोडक्ट इज इक्वल टू 504. प्रोडक्ट म्हणजे तिघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504. ए मायनस डी आणि ए प्लस डीची मल्टिप्लिकेशन म्हणजे ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. पहा ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर आणि इंटू ए इज इक्वल टू 504. आता एची व्हॅल्यू 9 आहे, ती पुट करूयात. 9चा काय होईल तो स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इंटू 9 इज इक्वल टू 504. हा 9 डिवाइडला पाठवूयात. काय होईल 9चा स्क्वेअर 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 डिवाइडेड बाय 9. 9 1 जा 9 5 जा 45 9 6 जा 54 म्हणजे काय होतील 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता 56 आणूया, डी स्क्वेअर तिकडे नेऊयात. 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. मग किती होईल, म्हणजेच होतील 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर.
म्हणजेच काय होईल आपल्याला प्लस ऑर मायनस 5 इज इक्वल टू डी. रूट जर घेतला आपण तर प्लस ऑर मायनस 5 मिळेल. आता वेगवेगळ्या व्हॅल्यू घ्यायच्यात, एकदा प्लस एकदा मायनस. म्हणूयात इफ डी इज इक्वल टू 5 अँड ए इज इक्वल टू 9. एची व्हॅल्यू 9 आहेच आहे. आपल्याला काय भेटेल ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी या तीन व्हॅल्यू काय काय असतील पहा. ए मायनस डी म्हणजे 9 मायनस 5, एची व्हॅल्यू 9 आणि ए प्लस डीची 9 प्लस 5 विच इज इक्वल टू 9 मायनस 5 होतील 4, 9 प्लस 5 होतील 14. आणि सेकंड पहा इफ डी इज इक्वल टू मायनस 5 अँड ए इज इक्वल टू 9. एची व्हॅल्यू 9 आणि डीची व्हॅल्यू मायनस 5 असेल तर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी या तीन व्हॅल्यू काढूयात. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए मायनस डी. ए मायनस डीची व्हॅल्यू काय होईल 9 मायनस मायनस प्लस 5. एची व्हॅल्यू 9 आणि ए प्लस डी म्हणजेच 9 मायनस 5. 9 प्लस 5 होतील 14. मधला 9 ॲज इट इज. 9 मायनस 5 होतील 4. देअरफॉर रिक्वायर्ड टर्म्स आर काय होतील 4, 9, 14, 4, 9, 14 और 14, 9, 4. कळतं का? जर उलटे असतील 14, 9, 4 अशा पद्धतीने कोणतं तरी एक टर्म असतील. चला नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला 8th क्वेश्चन काय पहा. फाइंड 4 consecutive terms in an AP whose sum is 12. त्यांची सम किती 12 and third and fourth term sum of third and fourth term is 14. म्हणजे सगळ्यांची सम 12 आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची सम किती आहे 14 आहे. चला तिथे काय म्हणले त्यांनी हिंट दिली आहे. ॲज्युम 4 consecutive terms of an AP आर ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2D. मग म्हणूयात लेट 4 consecutive terms are a minus d, a plus d आणि a plus 2d. ओके. मग त्यांची सम किती दिली आपल्याला गिवन दॅट दिले का पहा. सगळ्यांची सम किती आपल्याकडे 12 म्हणजे काय होऊ शकतो गिवन दॅट a minus d plus a plus d plus a plus 2d is equal to चौघांची सम किती दिली आहे 12. इथं पहा a हा परत a हा a आणि हे टोटल किती होतील 4a. आता हा प्लस d आणि मायनस d कॅन्सल. हा प्लस 2d राहिला शिल्लक प्लस 2d इज इक्वल टू 12. 2 कॉमन काढला तर 2a प्लस d इज इक्वल टू 12 आणि 2a प्लस d इज इक्वल टू 12 अपॉन 2. 2a प्लस d इज इक्वल टू 6. त्याला 1 म्हणूयात. गरज पडल्यास आपण त्याचा यूज करणार आहे. ऑल्सो आपलं काय दिलं आहे इथं जर आपण पाहिलं तर ही काय आपली T1, ही T2, ही T3 आणि T4. आता आपल्या 4 टर्मची आणि 3rd टर्मची सम काय दिली आहे ऑल्सो a प्लस d आणि प्लस a प्लस 2d यांची सम दिली आहे पहा 14. ओके. म्हणजे a प्लस हे काय होतील 2a प्लस 2d प्लस d 3d इज इक्वल टू 14. याला म्हणते क्वेश्चन नंबर 2. आता 2 आणि 1 मध्ये पहा 2a सारखा दिसतोय. जस्ट इलिमिनेशन मेथड आपण दोघांना सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय होऊन जाईल a ची व्हॅल्यू मिळून जाईल. मग म्हणूयात सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं तर काय होईल पहा 2 काय आपल्याकडे 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 आणि 1 काय आपल्याकडे 2a प्लस d इज इक्वल टू 6. सबट्रॅक्शन करायची म्हणजे इथं मायनस इथे मायनस इथे मायनस 2a मायनस 2a 0, 3d मायनस d 2d, 14 मायनस 6 8. मग d इज इक्वल टू 8 अपॉन 2. d इज इक्वल टू 4. d ची व्हॅल्यू काय आपल्याला 4 मिळेल. पुट करूयात. पुट इन 1 केलं तर काय होईल पुट इन 1 मध्ये पुट केलं तर 2a प्लस 4 इज इक्वल टू 6 प्लस 4 तिकडे जाऊ मायनस 4 होतील
2a इज इक्वल टू 6 मायनस 4, 2a इज इक्वल टू 2, म्हणजे a इज इक्वल टू 2 अपॉन 2, a इज इक्वल टू 1. a ची व्हॅल्यू मिळाली, d ची व्हॅल्यू मिळाली. आता नंबर्स आपल्या काढायचे आहेत. Therefore 4 consecutive terms of AP are कोणत्या असतील त्या टर्म्स? तर पहिली टर्म आपण म्हणले a मायनस डी, दुसरी a, तिसरी a प्लस डी, आणि फोर्थ वन a प्लस 2d इज इक्वल टू आणि a मायनस डी 1 मायनस 4, a ची व्हॅल्यू 1, a प्लस डी 1 प्लस 4, आणि a प्लस 2d 1 प्लस 2 इंटू 4. चला यांचं कॅल्क्युलेशन काय येईल? 1 मायनस 4 मायनस 3, जो सेकंड व्हॅल्यू 1, थर्ड व्हॅल्यू 1 प्लस 4 5, इथं काय होईल? 2 4 जा 8, 8 प्लस 1 9. ओके ओके. therefore required terms are कोणत्या कोणत्या असतील? तर -3, 1, 5 आणि 9. ओके, चला नोट करून घ्या. आपण लास्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय 9th क्वेश्चन. इफ 9th टर्म ऑफ एन AP इज 0, काय दिलं आपल्याला? 9th टर्म ऑफ एन AP इज 0, शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. म्हणूयात गिवन काय आता प्रूव्ह दॅट मला गिवन लिहिलं पाहिजे. गिवन काय दिलंय? 9th टर्म T9 इज इक्वल टू 0. व्हॉट टू प्रूव्ह? टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला? 29th टर्म T29 इज इक्वल टू ट्वाइस द 19, 2 इंटू T19 हे प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग प्रूव्ह करूयात. प्रूफ काय प्रूफ करायचे? तर आता T9 काय दिलं आपल्याला? गिवन दॅट T9 इक्वल टू 0. तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ T9? आपल्या टीचा फॉर्म्युला पहा Tnचा, a प्लस n मायनस 1 डी, म्हणजे किती होईल? a प्लस 9 मायनस 1 डी इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल? a प्लस 8 डी इक्वल टू 0. म्हणजे काय होतील? a इज इक्वल टू मायनस 8 डी. याला म्हणून इक्वेशन नंबर 1. ओके, इथून आता व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायला सुरुवात करायची आहे. ओके, इक्वेशन नंबर 1 मिळाले. आता म्हणूयात कन्सिडर T19. तर T19 किती होतं आपण पाहूयात. T19 इज इक्वल टू a प्लस 19 मायनस 1 डी विच इज इक्वल टू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a. याची व्हॅल्यू पहा आपल्याकडे मायनस 8 डी आहे पहा 1 मध्ये, आणि प्लस 19 मायनस 1 किती होतील? 18 डी विच इज इक्वल टू किती होतील? 10 डी. बरोबर आहे का? याला T19 म्हणूयात. इक्वेशन नंबर 2 इथे म्हणा फ्रॉम 1. ओके, आता नाव तर आपण काय करणार आहोत? आपलाच हा जो T29 आहे ती कन्सिडर करूयात. नाव T29 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? a प्लस n मायनस 1 म्हणजे 29 मायनस 1 डी विच इज इक्वल टू a ची व्हॅल्यू मायनस 8 डी प्लस 28 डी विच इज इक्वल टू इथून काय म्हणजे फ्रॉम 1. आता मायनस 8 डी प्लस 28 डी किती होतील? 20 डी. आता 20 डीला आपण असं लिहू शकतो 2 इंटू 10 डी. बरोबर आहे का? आणि 10 डीची व्हॅल्यू पहा आपल्याला 2 मध्ये मिळते. T29 2 इंटू T19. ओके, फ्रॉम 2 घेऊ शकतो आपण. ओके, मग काय आले? T29 इज इक्वल टू 2 टाइम्स T19. हेन्स प्रूव्ड. ओके एव्हरीबडी, समजलं असेल. चला तर मग अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.3 संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ AP प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.